या व्हिडिओमध्ये आपण मॅथ फर्स्ट मधील तिसऱ्या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत, ज्याचं नाव आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. या शब्दाशी तुम्ही परिचित आहात. ट्रिग्नोमेट्री हे आपण इयत्ता 9वी पासूनच पाहत आलेलो आहोत. तर त्याचे बेसिक सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. जे आपण 10th ला पण शिकलेलो आहोत, 11th ला पण शिकलेलो आहोत. त्याच्याच पुढे आपण थोडंसं पुढे जाऊन जे आपण 9th ला 10th ला इक्वेशन्स टाईप आपण शिकलेलो आहोत, म्हणजे आपण अरिथमेटिक इक्वेशन्स आहेत किंवा त्यात क्वाड्रेटिक इक्वेशन आहे, सायमल्टेनियस इक्वेशन्स आहेत. जसे ते इक्वेशन्स आहेत ज्यात आपण एक्स किंवा वाय हा व्हेरिएबल त्या ठिकाणी वापरत होतो, तसंच आपल्याला इथे आपण ट्रिग्नोमेट्रिक इन्व्हॉल्व असलेले इक्वेशन्स पाहायचे आहेत. म्हणजे त्याला आपण ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन असं म्हणणार आहोत. त्याची डेफिनेशन काय आहे बघा. अन इक्वेशन इन्व्हॉल्विंग ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, ज्याच्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जे आहेत ते इन्व्हॉल्व होत असतील ना, किंवा एक किंवा एकापेक्षा जास्त त्या ठिकाणी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स राहू शकतात. तर अशा प्रकारचे जे फंक्शन्स आहेत त्यांचे मिळून आपण एक नवीन इक्वेशन तयार करतो आहोत, त्याला आपण म्हणणार आहोत ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. आता साहजिकच आहे, जर ते इक्वेशन आहे तर प्रत्येक इक्वेशनला सोल्युशन असणार आहे. तर ते सोल्युशन आपण पाहणार आहोत. ते सोल्युशन सुद्धा ट्रिग्नोमेट्रिक जे फंक्शन्स आहेत त्यात जी व्हॅल्यू तुम्हाला दिसते आहे ते अननोन थिटा असणार आहे. जसं आपण इथे व्हेरिएबल जो आहे तो एक्स वाय वापरत होतो, जो सेपरेट होता, इथे तो मात्र साइन किंवा कॉस टॅन कॉट सेक याच्या स्वरूपात थिटा संदर्भातील जो पण व्हेरिएबल असेल, म्हणजे थिटा असेल असं नाही, त्या ठिकाणी एक्स सुद्धा वापरलेला राहू शकतो. अल्फा, बीटा, गॅमा एक्सेट्रा तिथे वापरलेला राहू शकतो. ते जे साइन थिटा इज इक्वल टू 1/2 किंवा कॉस 2 थिटा इज इक्वल टू कॉस 3 थिटा या टाइपचे जे इक्वेशन्स आहेत ज्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जे आहे ते इन्व्हॉल्व आहे. मग त्यात दोघी येऊ शकतात, अल्जेब्रिक पण येईल, त्याच्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक पण असेल, लॉगॅरिथमिक पण असेल. पण एक जरी कमीत कमी त्याच्यात ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन येत असेल, इन्व्हॉल्व होत असेल, तर अशा वेळेला आपण म्हणू शकतो की ते ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन आहे. आणि जे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन आहे तर त्याला आपण सोल्युशन असणार आहे. तर सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आपण पाहणार आहोत. तर सोल्युशन पाहणार आहोत म्हणजेच आपण थिटाची व्हॅल्यू जी आहे तीच आपली सोल्युशन असणार आहे. म्हणजे अननोन व्हेरिएबल आपला या ठिकाणी थिटा असेल तर त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करणं म्हणजेच त्या ठिकाणी आपण त्या दिलेल्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं सोल्युशन काढलेलं आहे असं त्याचा अर्थ होणार आहे. म्हणजे द व्हॅल्यू ऑफ अ व्हेरिएबल इन a trigonometric equation which satisfies the equation is called solution of the trigonometric equation. जसं आपण फॉर एक्झाम्पल पाहिलंय sin theta equal to 1/2. या ज्या ठिकाणी थिटा आहे, इन अबोव एक्झाम्पल sin theta equal to 1/2 having सोल्युशन theta equal to 30 डिग्री, जे sin 30 जो येतो 1/2 येतो, म्हणजे याचं सोल्युशन जे आहे ते 30 असेल किंवा π/6. त्याच रेडियन मध्ये π/6 आपण लिहू शकतो, म्हणजे 30 डिग्री किंवा π/6. कारण थिटाची व्हॅल्यू तुम्ही जर π/6 याच्यात टाकणार आहात तर तुम्हाला 1/2 मिळणार आहे. जसं पिरियडिसिटी आहे आपली, बिकॉज ऑफ पिरियडिसिटी ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स या ठिकाणी इन्फायनेटली मेनी सोल्युशन्स त्याला असू शकतात. असं काही नाहीये की एकच सोल्युशन असेल. आपण फक्त फॉर एक्झाम्पल घेतलेला आहे. त्याला इन्फायनेटली मेनी सोल्युशन असतं, पण आपण त्याला इन्फायनेट मेनी सोल्युशन आहे की 2 टप्प्यामध्ये त्याला डिवाइड केलेलं आहे. देर आर 2 टाइप्स ऑफ सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे 2 टाइप आपण पाहणार आहोत. त्यात जो पहिला पार्ट आहे तो आहे प्रिन्सिपल सोल्युशन. आता प्रिन्सिपल सोल्युशन म्हटल्यानंतर ऑफकोर्स या ठिकाणी कुठेतरी मर्यादा असणार आहे सोल्युशनला, आणि ती मर्यादा जी आहे ती मर्यादा आपण कशी डिव्हाइड करणार आहोत. तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की आपला जो एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस असतो त्यानुसार इथे टोटल 0 ला सुरुवात होते, इथून 90 डिग्री, 180, 270, परत 360 येतं. म्हणजे एक पूर्ण कम्प्लीट रोटेशन, त्याला आपण पिरियडिसिटी म्हणतो, ते 0 to 360 पर्यंत आहे. तेच आपण रेडियन मध्ये म्हणू शकतो की 0 to 2π पर्यंत आहे. म्हणजे जे सोल्युशन यांच्या आतच येत असेल, जनरली ते 2 मिळतात आपल्याला, याच्या आतच जे सोल्युशन आपल्याला मिळणार आहे ते सोल्युशन आपण जेवढे पण असेल ते आपण प्रिन्सिपल सोल्युशन म्हणणार आहोत. ते फक्त 2 येतात. म्हणजे याचा अर्थ काय की या 0 पासून तर 360 पर्यंत म्हणजे 2π पर्यंतच्या व्हॅल्यूज ज्या असतील सोल्युशनच्या त्या आपण त्या ठिकाणी प्रिन्सिपल सोल्युशन म्हणून कन्सिडर करणार आहोत. जसं की फॉर एक्झाम्पल इथे आपण थिटा इक्वल टू π/6 हे एक सोल्युशन झालं. तसंच 5π/6 हा सुद्धा 0 आणि 2π च्या दरम्यान आहे. म्हणजे ज्या व्हॅल्यूज अल्फाच्या ज्या व्हॅल्यू जर आपण अल्फा सोल्युशन मानलं, सोल्युशन अल्फा ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन इज कॉल्ड अ प्रिन्सिपल सोल्युशन इफ अल्फाची व्हॅल्यू जी आहे ती 0 to 2π च्या दरम्यान असली पाहिजे. मग त्या मॅक्झिमम 2 व्हॅल्यूज आपल्याला मिळतात. मग त्या ज्या 2 व्हॅल्यूज आहेत तेच आपलं असणार आहे प्रिन्सिपल सोल्युशन. इथे 2 व्हॅल्यूज वरतीच आपल्याला sin θ इक्वल टू 1/2 मिळतो असं नाहीये. इथे भरपूर असे व्हॅल्यूज आहेत, जसं की -7π/6, 13π/6 एक्सेट्रा, असे खूप सारे व्हॅल्यूज आहेत थिटाच्याच की ज्याच्या व्हॅल्यूच्या ठेवल्यानंतर आपल्याला 1/2 आन्सर मिळणार आहे. म्हणजे ते पिरियडिसिटीवर डिपेंड आहे. कारण आपण सर्कल फिरवत गेलो 360
असं 720 असं रिपीटेड आपल्याला जे व्हॅल्यूज मिळत जातील पिरियोडिसिटीनुसार, तर त्यानुसार त्याचे सोल्युशन जे आहे ते इन्फायनेटली मेनी पर्यंत पोहोचतात. मग अशा वेळेला त्याला आपण म्हणणार आहोत जनरल सोल्युशन. म्हणजे द सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन विच इज जनरलाइज बाय युझिंग इट्स पिरियोडिसिटी. त्याच्या पिरियोडिसिटीवरती डिपेंड आहे. आपण याच्या संदर्भात 11th स्टँडर्डला डिटेलमध्ये पाहिलेलं आहे की ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची पिरियोडिसिटी कशी असणार आहे, त्याचे ग्राफ्स पण आपण पाहिलेले आहे. तर इथे जनरल सोल्युशन जे आहे त्यात मग ऑल सोल्युशन ऑफ साइन थिटा इक्वल टू 1/2 मध्ये हे सगळे जे सोल्युशन्स आहेत हे असे डॉट 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 पुढे आहेत, इकडे पण आहेत, म्हणजे मायनस पण आहेत, म्हणजे निगेटिव्ह मध्ये पण पॉझिटिव्ह मध्ये पण आहेत. असे टोटल आपण जनरेट करतो त्यांना एनच्या फॉर्म मध्ये. म्हणजे आपण ते जनरल सोल्युशन त्याला एवढं प्रत्येक वेळेला सगळ्याच व्हॅल्यूज घेत बसण्यापेक्षा आपण त्याला एन या स्वरूपात लिहून ते जनरल सोल्युशन जे आहे ते इंडिकेट करू शकतो किंवा जनरेट करू शकतो आहोत. पुढे आपण यावरचे थेरम बघूयात. आपल्याला जनरल सोल्युशन जर काढायचं असणार तर आपण त्यावेळेला एक स्पेसिफिक रिझल्ट आपण पाहणार आहोत. त्या रिझल्टच्या सहाय्याने आपण एखाद्या फंक्शनचं जे आहे ते जनरल सोल्युशन सहजरित्या काढू शकतो. ते आपल्याला थेरम बघायचे आहे. नेक्स्ट बघूया थेरम नंबर 1. काय म्हटलंय पहा, द जनरल सोल्युशन ऑफ साइन थिटा इज इक्वल टू साइन अल्फा. म्हणजे या टाइपचं ज्या वेळेला जनरल आपल्याला इक्वेशन दिलेलं असं ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन, तर जनरल सोल्युशन त्याचं हे असणार आहे. म्हणजेच व्हेरिएबलची जी व्हॅल्यू आहे म्हणजेच थिटाची जी व्हॅल्यू आहे ती असणार आहे थिटा इज इक्वल टू एन पाय प्लस -1 इंटू अल्फा आणि एन बिलॉंग्स टू झेड असणार आहे. या प्रकारचं आपल्याला याचं थेरमचं प्रूफ पाहायचं आहे. तर इथे एक गोष्ट क्लिअरली दिसतंय की ऍज जर इथे साइन थिटा इक्वल टू साइन अल्फा दिलाय, देन याच्यावरून आपण म्हणू शकतो आहोत की थिटा इज वन ऑफ द सोल्युशन. म्हणजेच अल्फा इज सोल्युशन. अल्फा सुद्धा त्या ठिकाणी सोल्युशन असणार आहे, कारण थिटाची व्हॅल्यू अल्फा आपण त्या ठिकाणी डायरेक्टली लिहू शकणार आहोत. चुकी साईडला साइन आहेत म्हणून. म्हणजे अल्फा सुद्धा थिटाची व्हॅल्यू एक असणार आहे. त्यानंतर बघा आपल्याला माहिती आहे की ऍज एक गोष्ट आपण अलाइड अँगलच्या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला सांगता येईल की साइन पाय मायनस अल्फा इज इक्वल टू साइन अल्फा लिहिता येणार आहे. अलाइड अँगलचे फॉर्म्युले आपण 11th स्टँडर्डला पाहिलेले आहे. ते डिटेलमध्ये त्यानुसार इथे साइन पाय मायनस अल्फा इज इक्वल टू साइन अल्फा लिहिता येईल. म्हणजे पाय मायनस अल्फा इज ऑल्सो अ सोल्युशन. हे सुद्धा एक सोल्युशन असणार आहे. आणि शिवाय आपल्याकडे पिरियोडिसिटी आहे. युझिंग पिरियोडिसिटी ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स, त्यानुसार आपल्याला मिळणार बघा साइन थिटा जर मला मिळवायचा असेल तर तो एक सोल्युशन आपण पाय मायनस अल्फा म्हणतो आहोत. आपल्याकडे 2 पाय प्लस अल्फा देखील सोल्युशन आहे. म्हणजे हे मी याचा यूज करतो आहे पिरियोडिसिटीचा. साइन पाय मायनस अल्फा काढला गेलाय आपला, साइन 2 पाय प्लस अल्फा सुद्धा येईल किंवा साइन 4 पाय प्लस अल्फा येईल. असं करत करत साइन 6 पाय प्लस अल्फा. शिवाय आपण आता जस्ट एक गोष्ट पाहिली, साइन थिटा इक्वल टू साइन अल्फा पण येतो आहे. शिवाय साइन पाय मायनस अल्फा आहे. एक अल्फा सोल्युशन म्हटलं, पाय मायनस अल्फा सोल्युशन म्हटलं आहे. परत पिरियोडिसिटीनुसार आपण याला हा जो दिसतो याला आपण 3 पाय मायनस अल्फा लिहू शकतो आहोत. तसं इथे साइन 5 पाय मायनस अल्फा लिहिता येणार आहे. म्हणजे या प्रकारचे सोल्युशन चालत राहणार आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला संपूर्ण याच्यावरून एक गोष्ट पाहायला मिळते आहे, ज्याप्रमाणे आपण म्हणतो आहोत की जर साइन थिटा इज इक्वल टू साइन अल्फा आहे तर हे काय इम्प्लाइज करतं, इम्प्लाइज म्हणजे काय इफ अँड ओनली इफ. त्याच्याऐवजी आपण वापरू शकतो इफ अँड ओनली इफ. हे केव्हा येऊ शकतं आहे, ज्या ज्या वेळेला थिटाची व्हॅल्यू जी आहे ती एकतर अल्फा असेल किंवा अल्फा पाय मायनस अल्फा असेल. एक घेऊयात आधी, अल्फा 2 पाय प्लस अल्फा असेल किंवा साइन इथे ज्या वेळेला 4 पाय प्लस अल्फा आहे याप्रमाणे पुढे कंटिन्यू राहील, किंवा और थिटा इज इक्वल टू पाय मायनस अल्फा येऊ शकतो आहे किंवा 3 पाय मायनस अल्फा येऊ शकतो आहे, किंवा याप्रमाणे जर आपण घेत गेलो तर आपल्याला कंटिन्यू मिळत जाणार आहे. आणि या दोघीचं जर आपण कॉम्बिनेशन केलं, इथे प्लस साइन दिसते इथे मायनस साइन दिसते आणि एकत्रित जर यांना केलं, दॅट इज थिटा इज इक्वल टू समजा अल्फा पाय मायनस अल्फा 2 पाय प्लस अल्फा 3 पाय मायनस अल्फा 4 पाय प्लस अल्फा डॉट 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 असं आपण कंटिन्यू करत गेलो तर एक गोष्ट या संपूर्ण याच्यावरून ऑब्झर्वेशन लक्षात येतं की थिटा इज इक्वल टू एन पाय. म्हणजे दिसतो इथे अल्फा 0 असताना
सॉरी एन 0 असताना अल्फा येईल, 1 असताना पाय, 2 पाय, 3 पाय, 4 पाय असं एन पाय पर्यंत येणार आहे. आणि ही साईन डिपेंड करते की ते टर्म जी आहे ते 1 असताना इथे 1 मायनस येतं, इथे 2 असताना प्लस येत आहे, 3 असताना मायनस आहे, 4 असताना प्लस आहे. म्हणजे ज्या वेळेला इव्हन नंबर आहे त्यावेळेला ते प्लस होतोय, ऑड नंबर आहे त्याचा पोझिशन त्यावेळेला ते मायनस येत आहे. म्हणजे याचा अर्थ याला आपण असं लिहिताना -1 डिपेंड्स ऑन द व्हॅल्यू ऑफ n. If value of n is even, then this is positive, and if value of n is odd, then this is negative. Into multiply alpha प्रत्येक वेळेला आहेच, तो अल्फा त्या ठिकाणी असणार, आणि n आपण म्हटल्याप्रमाणे वरती तो बिलॉंग्स टू z आहे. तर हे त्याचं सोल्युशन असणार आहे. म्हणजे आपल्याला लिहिता येईल की सोल्युशन थिटा इज इक्वल टू n पाय प्लस -1 इंटू अल्फा हे असणार आहे सोल्युशन. ज्या वेळेला साइन थिटा इज इक्वल टू साइन अल्फा असणार आहे त्यावेळेला थिटा इज इक्वल टू असेल n पाय प्लस -1 अल्फा व्हॉट एव्हर इट इज. ज्या वेळेला अल्फा जो असेल त्या दिलेल्या एक्झाम्पल मध्ये तो त्या ठिकाणी फक्त अल्फा टाकायला लागणार आणि आपण डायरेक्ट जनरल सोल्युशन काढू शकणार आहोत ज्यात n बिलॉंग्स टू z आहे. नेक्स्ट थेरम बघा, थेरम नंबर 2. द जनरल सोल्युशन ऑफ cos थिटा इज इक्वल टू cos अल्फा इज. इथे cos थिटा इक्वल टू cos अल्फा असेल तर अशा वेळेला तुम्हाला सोल्युशन डायरेक्ट मिळतं थिटा इज इक्वल टू 2n पाय प्लस और मायनस अल्फा. तर याला तसंच आपल्याला म्हणता येणार आहे. जर cos थिटा इज इक्वल टू cos अल्फा असं म्हटलेलं आहे तर इथे अल्फा इज अ सोल्युशन, अल्फा सुद्धा एक सोल्युशन त्या ठिकाणी असणार आहे. आता यानंतर याची सुद्धा पिरियडिसिटी आपल्याला माहिती आहे, पण शिवाय ऑल्सो आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की साइन cos ऑफ मायनस थिटा इज इक्वल टू मायनस cos थिटा. आपण या ठिकाणी अल्फा वापरतो आहोत, ते अल्फा घेऊयात तर इथे अल्फा येईल. म्हणजे याचा अर्थ मायनस अल्फा इज ऑल्सो अ सोल्युशन, हे सुद्धा एक सोल्युशन असणार आहे. मग यानुसार मग आपल्याला काय दिलं, बाय युझिंग पिरियडिसिटी. पिरियडिसिटी जर आपण वापरली ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची तर अशा वेळेला आपल्याला असं म्हणता येईल बघा, cos थिटा इज इक्वल टू cos अल्फा इज इक्वल टू इथे cos ऑफ 2 पाय प्लस अल्फा इक्वल टू cos 4 पाय प्लस अल्फा हे येईलच. शिवाय cos थिटा इज इक्वल टू cos 2 पाय मायनस अल्फा, म्हणजे याप्रमाणे ते मायनस साइन पण कन्सिडर करतो आहोत आपण, मायनस साइन पण घेत जाईल. तसं इथे cos 4 पाय मायनस अल्फा आणि कंटिन्यू या वेळेने आपण लिहू शकणार आहोत. तसं की इथे आपण घेतो त्यानुसार इथे असं दिसतंय, देअरफॉर या संपूर्ण याच्यानुसार जर cos थिटा इज इक्वल टू cos अल्फा असेल तर अशा वेळेला काय इम्प्लाइज करत आहे ते, इफ अँड ओनली इफ केव्हा शक्य आहे हे, ज्या वेळेला थिटा इज इक्वल टू इथे अल्फा चालतो आहे त्यानंतर 2 पाय प्लस अल्फा 4 पाय प्लस अल्फा, त्यानंतर असं करत करत आपल्याला तो टोटल लिहिता येणार आहे. शिवाय याच्या सोबतच थिटा इज इक्वल टू इथे 2 पाय मायनस अल्फा पण चालतोय, 4 पाय मायनस अल्फा देखील चालतो आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण जर व्हॅल्यूज घेत गेलो तर आपल्याला दिसतंय की इथे इव्हन नंबरच दिसतोय कोएफिशियंट त्याचा, फक्त इथे प्लस मायनस साइन दोघी चालत आहे. म्हणजे हे थोडक्यात याला शॉर्ट मध्ये लिहायचं असणार एकत्रित करून, तर दॅट इज थिटा इज इक्वल टू या ठिकाणी लिहिता येईल अल्फा 2 पाय प्लस मायनस अल्फा 4 पाय प्लस मायनस अल्फा, याप्रमाणे पुढे 6 पाय प्लस मायनस अल्फा असं येत जाईल आणि कंटिन्यू होईल. आणि याला एकाच वेळी संपूर्ण लिहायचं असेल तर दॅट इज थिटा इज इक्वल टू इथे येणार आहे n 2n पाय प्लस मायनस अल्फा, वेअर n बिलॉंग्स टू z असणार आहे. आणि आपलं सोल्युशन जे आहे ते हेच असणार आहे की थिटा इज इक्वल टू 2n पाय. म्हणजे इथे दुप्पट दिसतंय, प्रत्येक ठिकाणी इथे इव्हन नंबर आहे आणि आपण इव्हन नंबर साठी ट्वाइस n हा जनरल नंबर घेतो. जसं ऑड नंबर साठी आपण 2n मायनस 1 किंवा 2n प्लस 1 घेतो, तसं इथे इव्हन नंबर साठी आपण जनरली 2n घेणार आहोत. याप्रमाणे आपल्याला cos थिटा इक्वल टू cos अल्फा याचं देखील डायरेक्ट सोल्युशन काढता येणार आहे. जनरल सोल्युशन थिटा इज इक्वल टू 2n पाय प्लस और मायनस अल्फा. नेक्स्ट बघूया थेरम नंबर 3. यात देखील बघूयात काय होतंय बघा, इथे टॅन थिटा इक्वल टू टॅन अल्फा जो आहे त्याचं सोल्युशन आपल्याला काढायचं आहे. येत आहे थिटा इज इक्वल टू n पाय प्लस अल्फा. त्यानुसार इथे बघा आपण ज्याला दोन संपवलेले आहेत, साइन थिटा इक्वल टू साइन अल्फा हे इम्प्लाइज करतो थिटा इक्वल टू n पाय प्लस मायनस 1 रेस टू n इंटू अल्फा, त्याचाही आपल्याला इथे यूज करायचा आहे. तर कसं बघा,
आता इथे दिलेलं आहे टॅन थिटा इज इक्वल टू टॅन अल्फा. हे केव्हा होऊ शकतं बघा, इफ अँड ओनली इफ इथे टॅन थिटा म्हणजे साइन थिटा अपॉन कॉस थिटा आहे, इज इक्वल टू इथे सुद्धा साइन अल्फा अपॉन कॉस अल्फा लिहिता येणार आहे. हे केव्हा शक्य आहे बघा, इफ अँड ओनली इफ क्रॉस मल्टिप्लिकेशन जर ते साइन थिटा इंटू कॉस अल्फा येईल, कारण हा इथे डिवाइड येते त्यांना मल्टिप्लाय होईल. तसं इकडे हा मल्टिप्लाय आहे, इकडे डिवाइड आहे, इकडे त्यांना मल्टिप्लाय होईल आणि हा त्याला हाय त्याच ठिकाणी राहणार आहे. त्याला आपण या साईडला घेऊयात, म्हणजे हे असेल म्हणजेच काय, इफ अँड ओनली इफ. हे तेव्हा शक्य आहे जेव्हा मी इकडे आणतोय साइन थिटा कॉस अल्फा मायनस कॉस थिटा साइन अल्फा, आणि हा फॉर्म्युला तयार होतोय. याला या साईडला आणल्यानंतर हा एक फॉर्म्युला आहे आपला, कंपाऊंड अँगल फॉर्म्युला आपण शिकलेलो आहोत 11th स्टँडर्डला. त्या कंपाऊंड अँगलच्या फॉर्म्युल्यानुसार हा येईल साइन थिटा मायनस अल्फा. साइन ए मायनस बीचा तो फॉर्म्युला आहे, इक्वल टू येईल 0. आणि हा थिअरम आपण आता जस्ट संपवला. हा रिझल्ट पाहिला आपण, साइन थिटा इक्वल टू साइन अल्फा असा आहे. इथे होतं इक्वल टू 0 आहे, तर त्याला त्याचा मिनिंग जो आहे इफ अँड ओनली इफ, याला आपण 0 कधी येतो हे आपल्याला माहिती आहे. हा जवळचा 0 येण्याची व्हॅल्यू येते 0, कारण आपण 0 तो पाहायला पण येतो, परंतु आपण त्याच्या जवळची जी व्हॅल्यू आहे ती कन्सिडर करतोय साइन 0 डिग्री. साइन 0 डिग्री टू 0 येतो. याचा अर्थ काय होतो, इथे आपण जर हा आता रिझल्ट अप्लाय केला बाय अबो रिझल्ट, जो आपण आता जस्ट त्याचं प्रूफ पाहिलाय, त्या रिझल्टनुसार इफ अँड ओनली इफ हे तेव्हा शक्य आहे थिटा मायनस अल्फा इज इक्वल टू, इथे संपूर्ण थिटा जो आहे तो थिटा मायनस अल्फा आहे आणि इक्वल टू साइन 0, म्हणजे इथे अल्फा ऐवजी 0 आहे. तर त्याच्यात जर व्हॅल्यू टाकली आपण, इथे येईल एन पाय प्लस -1/n इंटू इथे येईल 0. ही संपूर्ण व्हॅल्यू 0 होईल, म्हणजे मग येईल इफ अँड ओनली इफ थिटा इज इक्वल टू, हा अल्फा तिकडे पाठवतो, हा एन पाय आणि हा थिटा त्यांना प्लस होईल. हे असणार आहे त्याचं सोल्युशन. तर या प्रकारे आपण त्याचं सोल्युशन जे आहे ते लिहू शकतो आहोत. पुढे आपण बघूयात एक रिमार्क आहे. आता जे आपण 3 थेरम संपवलेले आहेत, त्या 3 थेरमचा जो आहे त्याच्यावर आपण काही रिझल्ट घेऊ शकणार आहोत. तर ते रिझल्ट कसे असतील बघा. सुरुवातीला आपण जे पाहिलं, जर समजा इफ साइन थिटा इज इक्वल टू 0 असेल, म्हणजे किंवा साइन थिटा इज इक्वल टू 0 इम्प्लाइज, किंवा इफ अँड ओनली इफ, या IFF पण लिहिता येतं, त्यानुसार मी ते IFF लिहितोय. इफ अँड ओनली इफ थिटा इज इक्वल टू एन पाय डायरेक्ट लिहिता येईल, कारण इथे साइन 0 0 आहे, म्हणजे मी थिटा ऐवजी 0 ठेवला तर ही संपूर्ण टर्म 0 होऊन जाईल. इथे फक्त एन पाय होणार आहे, म्हणून तो एन पाय येईल. सेकंड, समजा कॉस थिटा इज इक्वल टू 0 असेल, तर हे इफ अँड ओनली इफ हे काय इम्प्लाइज करतं बघा. तर कॉस 0 जो आहे, कॉस हा जो आहे तो 0 पाय बाय 2 ला येतो, म्हणजे इथे याच्याऐवजी पाय बाय 2 होणार आहे अल्फा ऐवजी, म्हणजे इथे 2n प्लस 1 आणि इथे पाय बाय 2 येणार आहे. सेम वे टॅन थिटा इक्वल टू समजा 0 असेल, तर हे सुद्धा इफ अँड ओनली इफ थिटा इज इक्वल टू एन पाय असणार आहे, आणि प्रत्येक वेळेला एन जो आहे तो बिलॉंग्स टू झेड असणार आहे. याप्रमाणे आपण शॉर्टमध्ये त्यांचे रिझल्ट जे आहेत साइन थिटा, कॉस थिटा आणि टॅन थिटा इक्वल टू 0 असतानाचे पहिले आहेत. पुढे नेक्स्ट रिझल्ट बघूयात. थेरम नंबर 4, थेरम नंबर 5 आणि थेरम नंबर 6 अगदी इझी आहे, तर आपण थोडं फास्ट बघूया. आपल्याला ते दिलेलं आहे साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू साइन स्क्वेअर अल्फा. याचं सोल्युशन आपल्याला थिटा इज इक्वल टू एन पाय प्लस अल्फा असं पाहायचं आहे. तर आपल्याकडे फॉर्म्युले आहेत, आपण हे फॉर्म्युले शिकलेलो आहोत. डबल अँगल फॉर्म्युले आपल्याकडे होता, 1 मायनस कॉस 2 थिटा इज इक्वल टू 2 साइन स्क्वेअर थिटा. तर त्यानुसार इथे हा 2 जर इकडे आला तर साइन स्क्वेअर थिटा मला लिहिता येणार आहे, आणि ते थिटा आहे इथे अल्फा आहे, तर इथे आपल्याला तो फॉर्म्युला कन्वर्ट करता येईल 1 मायनस कॉस 2 थिटा अपॉन 2, आणि हा होईल 1 मायनस कॉस 2 अल्फा अपॉन 2. दोन्ही साईडचे 2 जे आहेत ते गेटिंग कॅन्सल, तर इथे 1 मायनस कॉस 2 थिटा फक्त उरतोय, आणि इक्वल टू 1 मायनस कॉस 2 अल्फा असणार आहे. इकडचा 1 1 पण कॅन्सल आणि मायनस साइन पण कॅन्सल होतील, तर कॉस 2 थिटा इक्वल लिहिता येणार आहे कॉस 2 अल्फा. आणि आता आपण जस्ट जे रिझल्ट पाहिलेत, जे रिझल्ट आपण शिकलो आहोत, त्या रिझल्टनुसार इथे हे काय इम्प्लाइज करतो बघा, इम्प्लाइज 2 थिटा इज इक्वल टू, मागचा रिझल्ट आपण पाहतोय, रिझल्ट नंबर आपण सेकंड पाहिला, थेरम नंबर 2 पाहिला, तो इथे आपण अप्लाय करतो आहोत. तो थेरम काय बघा, 2 थिटा इज इक्वल टू 2n पाय
प्लस और मायनस अल्फा. इथे अल्फा ऐवजी मात्र 2 अल्फा आहे. म्हणजे थिटा ऐवजी 2 थिटा आहे आणि अल्फा ऐवजी 2 अल्फा आहे. बाकी आपला जो रिझल्ट होता तो एक्झॅक्टली सेम वेने आपण तसाच दिलेला आहे. एन बिलॉंग्स टू झेड आहे तसाच. दोघे जर आपण 2 ने डिव्हाइड केलं तिथे थिटा इज इक्वल टू एन पाय, हा 2 देखील कॅन्सल होईल. एन पाय प्लस और मायनस 2 आणि कॅन्सल झाल्यानंतर फक्त अल्फा उरतो आहे. तर हा जो रिझल्ट आहे आपण मिळवलेला तो रिझल्ट असणार आहे साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू साइन स्क्वेअर अल्फा याचा. म्हणजे तुम्हाला मिळतं थिटा इज इक्वल टू एन पाय प्लस और मायनस अल्फा. एक्झॅक्टली सेम वे बाकी जे थेरम 5 आणि 6 आहे यांचे त्याच प्रकारे लिहायचं आहे. जसं की आता इथे दिलेलं आहे कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर अल्फा. हे आपल्या बुक्स मध्ये पण आहे प्रूफ यांचे दिलेले. तर इथे सुद्धा आपला जो फॉर्म्युला आहे तसं याचा मायनसचा तसाच हा प्लसचा देखील फॉर्म्युला आहे. 1 प्लस कॉस 2 थिटा इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थिटा. तर तो इथे मी अप्लाय करतो आहे. तर तो अप्लाय केल्यावरती काय होईल बघा 1 प्लस कॉस 2 थिटा इथे होईल आणि इथे असणार आहे 1 प्लस 2 कॉस 2 अल्फा. इथे अल्फा आहे इथे थिटा वापरलेला आहे म्हणून. तसं इथे 1 1 कॅन्सल झाल्यानंतर प्लस साईन पण कॅन्सल करूया आणि रिमेनिंग जे आहे ते कॉस 2 अल्फा. एक्झॅक्टली हाच रिझल्ट आपण या ठिकाणी अप्लाय करत आहोत. इथे काय इम्प्लाइज होईल बघा 2 थिटा इज इक्वल टू 2n पाय प्लस और मायनस 2 अल्फा. एन बिलॉंग्स टू झेड आहेच. तर याच्यावरून आपल्याला लिहिता येईल दॅट इज 2 ने जर डिव्हाइड केले तर थिटा इक्वल टू 2n थिटा इक्वल टू n पाय प्लस और मायनस अल्फा. 2 कॅन्सल होऊन जाईल आणि हा रिझल्ट आपल्याला मिळतो आहे. 6 नंबरचं बघूया एक्झाम्पल. हे सुद्धा आपण फॉर्म्युले आपल्याकडे आहे टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू टॅन स्क्वेअर अल्फा. पण याचं प्रूफ देखील इझी आहे. डिव्हिडेंडो कॉम्पोनेंटो जर मी इथे अप्लाय केला दिसतंय की टॅन स्क्वेअर इक्वल टू टॅन स्क्वेअर अल्फा आहे. तर इथे काय होणार बघा इथे 1 मायनस 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. याला 1 मायनस टॅन स्क्वेअर अल्फा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर अल्फा असं जर यूज केलं इथे तर हे फॉर्म्युले तयार होतात. कॉस 2 थिटाचा हा टॅन मधला आणि हा कॉस 2 अल्फाचा फॉर्म्युला तयार होईल. परत आपण त्याच ठिकाणी आलेलो आहोत जसं की हे 2 कॉस 2 इक्वल टू कॉस 2 अल्फा. मग परत आपण तोच जर रिझल्ट अप्लाय केला आपला रिझल्ट नंबर 2 तर इथे 2 थिटा इज इक्वल टू 2n पाय प्लस और मायनस 2 अल्फा. आणि जर दोघे सगळे 2 ने डिव्हाइड केलं तर थिटा मिळतो आहे थिटा इज इक्वल टू n पाय प्लस और मायनस अल्फा. आणि हेच त्याचं सोल्युशन असणार आहे. तुम्ही जर ऑब्झर्व केलं असणार तर तिघी ठिकाणी साइन स्क्वेअर इक्वल टू साइन स्क्वेअर अल्फा, कॉस स्क्वेअर इक्वल टू कॉस स्क्वेअर अल्फा असो किंवा टॅन स्क्वेअर इक्वल टू टॅन स्क्वेअर अल्फा असो तर प्रत्येकाचं सोल्युशन जे आहे ते सेम आहे. थिटा इक्वल टू n पाय प्लस और मायनस अल्फा. थिटा इज इक्वल टू n पाय प्लस और मायनस अल्फा. एक्सरसाइज 3.1 ला सुरुवात करण्याआधी आपण जे फॉर्म्युले आपल्याला यूज करायला लागणार आहेत अलाइड अँगलचे फॉर्म्युले यांचा आपण यूज करणार आहोत ते आपण थोडक्यात शिकून घेऊयात. जे आपण 11वीला पाहिलेलं आहे. 11th स्टँडर्डला आपण अलाइड अँगलचे सगळे फॉर्म्युले पाहिलेले आहेत. त्याला लक्षात कसं ठेवायचं किंवा आपल्याला कसं सुचायला हवं की एखादा अलाइड अँगलचा फॉर्म्युला कसा यूज करायचा आहे हे आपल्याला कसं कळेल. तर या छोट्याशा एक बेसिक व्हिडिओ तुम्हाला लक्षात येईल. जर आपल्या सगळ्यांना बेसिक तर माहिती आहे की एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतं त्याला आपण ओरिजिन म्हणणार आहोत. आणि आपल्याला क्वाड्रंट माहिती आहे. हा आपला फर्स्ट क्वाड्रंट आहे. फर्स्ट क्वाड्रंट हा सेकंड क्वाड्रंट आहे. हा थर्ड क्वाड्रंट आणि हा फोर्थ क्वाड्रंट. तर यांच्यानुसार आपल्याला साइन देखील माहिती. ते सगळ्या जे आहेत ऑल सगळे ट्रिग्नोमेट्रीचे जे ते पॉझिटिव्ह असतात. याच्यामध्ये फक्त पॉझिटिव्ह असणार आहे साइन आणि त्याचा रेसिप्रोकल कोसेक हे फक्त पॉझिटिव्ह असतील. याच्यामध्ये टॅन आणि कॉट हे पॉझिटिव्ह असतात. बाकी उरलेले जे ते निगेटिव्ह असतील. आणि याच्यामध्ये कॉस आणि त्याचा रेसिप्रोकल सेक हे दोघी या ठिकाणी पॉझिटिव्ह असतील. बाकी रिमेनिंग जे असतील याच्यात रिमेनिंग आहेत कॉस सेक टॅन कॉट हे सगळे निगेटिव्ह असतील. म्हणजे आपण फक्त पॉझिटिव्ह लिहून घेतलेले आहेत जे पॉझिटिव्ह आहेत. बाकी उरलेले जे आहेत ते निगेटिव्ह समजायचे आहेत. तर इथे आता त्यानुसार आपण सुरुवात करूयात. तर आपल्याला माहिती आहे की जेव्हा हे रोटेशन होतं त्या ठिकाणी ते 0 अँगल तयार होतो. इथून इथपर्यंत त्याला हा π/2 असणार म्हणजे 90 डिग्री असणार आहे. π/2 किंवा 90 डिग्री. तसं इथे 180 डिग्री किंवा याला आपण पाय रेडियन असं म्हणू शकणार आहोत. आणि इकडे आल्यानंतर हा जो अँगल तर हा π/2 म्हणजे 270 डिग्री. आणि परत रोटेशन आल्यानंतर याच्या ऐवजी आपण त्याला
2 पाय रेडियन सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला माहिती आहे. तर जिथे आपण पहिला क्वाड्रंट असेल त्या ठिकाणी ऑफकोर्स बिलो 90 डिग्रीचा अँगल त्या ठिकाणी तयार होणार किंवा अबो 2 पाय म्हणजे 360 पेक्षा मोठा अँगल या ठिकाणी तयार होऊ शकतो पॉसिबली. तर आपण फक्त साइन कॉस काढूयात, कारण उरलेले जे आहेत टॅन कॉट सेक कोसेक हे आपण यांच्या सहाय्याने आपल्याकडे जे बेसिक त्यांचे रिलेशन्स आहेत त्यांच्या आधारे आपण बाकीच्या उरलेल्यांचे सुद्धा अलाइड अँगल सहजपणे काढू शकतो. तर साइन इथे काय असू शकतं मग π/2 मायनस थिटा म्हणजेच π/2 पेक्षा लेस आणि कॉस π/2 मायनस थिटा इक्वल टू आपण नंतर बघूयात. संपूर्ण झाल्यानंतर तुम्हाला मी बेसिकली कसं आहे ते सांगणार आहे. त्यानंतर इथे साइन आता हा इथे π/2 ओलांडलेला आहे इकडच्या साईडला, म्हणजे इथून π/2 प्लस मध्ये ते येऊन जाईल. तर हा π/2 प्लस थिटा इक्वल टू तसं इथे कॉस π/2 प्लस थिटा इज इक्वल टू. तसं आता हा याच्या अलीकडे आहे म्हणजे पाय लेस आहे, पाय मायनस त्याच्यामध्ये तो येईल. तर इथे येईल साइन पाय मायनस थिटा म्हणजे हा कॉस पाय मायनस थिटा. तसं इथे याच्यानंतर तो ओलांडतो आहे पाय नंतर पाय प्लस मध्ये तो येईल साइन पाय प्लस थिटा. मी कोणत्या ठिकाणी लिहितो आहे ते बघून घ्या व्यवस्थित. तर ही जी आपली लाईन आहे पाय साठीची आहे पूर्ण स्ट्रेट लाईन, हा संपूर्ण अँगल पाय आहे 180. त्याच्यानंतरचा तो अँगल पाय प्लस मध्ये जाईल आणि हा कॉस पाय प्लस थिटा इक्वल टू तसं याच्या अलीकडचा जो असणार आहे तो आहे साइन 3/π2 मायनस थिटा, कारण तो अलीकडे आहे त्याच्या इक्वल टू तसं इथे कॉस 3π/2 मायनस थिटा इक्वल टू हा त्याच्या पलीकडे आहे म्हणजे 3π/2 प्लस मध्ये तो येईल साइन 3π/2 प्लस थिटा इक्वल टू तसं हा येईल कॉस 3π/2 प्लस थिटा इक्वल टू. आता हा याच्या अलीकडे आहे म्हणजे 2π पेक्षा लेस आहे म्हणजे इथे साइन 2π मायनस थिटा तसा हा कॉस 2π मायनस थिटा इक्वल टू त्याच्या हा पलीकडे जातोय म्हणजे 2π प्लस मध्ये तो जाईल साइन 2π प्लस थिटा आणि हा कॉस 2π प्लस थिटा. एवढा वेळ मात्र फक्त आपल्याला लिहायला तुम्हाला समजायला लागतं, पण विचार करायला लागला खूप कमी वेळेमध्ये आपण एक जे अलाइड अँगलचे फॉर्म्युले आहे ते एकदम पटकन आपल्याला रिमेंबर होऊ शकतं. त्याची शॉर्टकट मेथड आहे. तर हा फर्स्ट क्वाड्रंट आहे, याच्यामध्ये सगळे पॉझिटिव्ह असतात. एक लक्षात घ्या, एक कन्सेप्ट तुमच्या लक्षात असणार गरजेचं इथे π/2 चे हे 4 अँगल्स ट्रिग्नोमेट्रिक रेशो झाले आणि 3π/2 चे हे 4 असे टोटल हे 8 जे ट्रिग्नोमेट्रिक रेशो आहे ते π/2 आणि 3π/2 चे मिळून आहे. तर π/2 आणि 3π/2 असताना एक लक्षात घ्या साइनचा कॉस होतो, साइनचा कॉस होतो म्हणजे कॉस थिटा होईल. इथे कॉसचा साइन होईल आणि इथे सुद्धा कॉसचा साइन होईल. त्यानंतर इथे जे 3π/2 आहे त्याच्यात पण तसंच साइनचा कॉस आणि कॉसचा साइन करायचा आहे. तसंच इथे सुद्धा साइनचा कॉस आणि कॉसचा साइन करायचा आहे. तशी जे आता उरलेले रिमेनिंग 4 आहेत साइन पाय मायनस थिटा म्हणजे पाय आणि 2π असताना, तर अशा वेळेला जर साइन असेल तर साइनचा साइनच ठेवायचा साइन थिटा, कॉस असेल तर कॉसचा कॉसच ठेवायचा. म्हणजे साइनचा साइन असणार, कॉसचा कॉस असणार आहे. इथे साइन साइन थिटा कॉस कॉस थिटा, इथे साइन असल्यामुळे साइन थिटा आणि इथे कॉस थिटा. आता फक्त प्रश्न उरतो प्रत्येकाला साइन देण्याचा, मग ती निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह आहे हे कसं करणार आहे. तर इथे संपूर्ण जे आपले ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आहेत 6च्या 6 ते पॉझिटिव्ह असतात. इथे साइन आणि कोसेक हे फक्त पॉझिटिव्ह असणार आहे. इथे टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह असतं, बाकी उरलेले रिमेनिंग जे आहेत ते काही असणार आहेत ते निगेटिव्ह. तसं इथे कॉस आणि सेक जे आहे ते पॉझिटिव्ह, रिमेनिंग जे आहेत ते सगळे ते निगेटिव्ह असणार. तो विचार करायचा आपण फक्त साइन कॉसच संदर्भात घेतोय. बाकी इतर वेळेला तो तुम्हाला विचार करायचा जर याच्यावेळी साइन ऐवजी टॅन कॉट सेक कोसेक काहीतरी आलं तर त्यावेळेला काय करायचं ते सिम्बॉलचा तुम्हाला त्या ठिकाणी विचार करायचा आहे पॉझिटिव्ह की निगेटिव्ह. तर तो करताना हा विचार. आता इथे सगळे पॉझिटिव्ह असल्यामुळे हे असेच ठेवायचे. ह्या पूर्ण क्वाड्रंट मध्ये सगळे ट्रिग्नोमेट्रिक रेशो पॉझिटिव्ह असतात. तसे इथे साइनचा आपण कॉस केला, परंतु साइन जर आपलं इथे इंडिकेट करायचं तर साइन बघा, साइन इकडचा कन्सिडर करायचा आहे. कन्सिडर करताना लेफ्ट हँड साइडचा साइन आहे, तर साइन पॉझिटिव्ह असतो म्हणून हा पॉझिटिव्ह असणार. तसं इथे कॉस जो आहे तो निगेटिव्ह असतो याच्यामध्ये सेकंड क्वाड्रंट मध्ये, म्हणून इथे आपण मायनस साइन देणार आहोत, निगेटिव्ह येईल. तसं इथे साइन जो आहे तो पॉझिटिव्ह असेल, कॉस मात्र निगेटिव्ह असेल. इकडचा कॉस कन्सिडर करायचा आहे लक्षात घ्या.
लेफ्ट हँड साईडचा आपण विचार करतोय. तसं इथे साईन जो आहे तो थर्ड क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह असतो, कॉसही निगेटिव्ह असतो, म्हणून इथे मायनस मायनस साईन. इथे साईन आणि कॉस हे निगेटिव्ह मायनस साईन येणार आहे. फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉस आणि सेक फक्त पॉझिटिव्ह आहे, म्हणजे रिमेनिंग जे आहे ते निगेटिव्ह, म्हणजे साईन जो आहे तो निगेटिव्ह असणार आहे म्हणून ते मायनस साईन. कॉस मात्र पॉझिटिव्ह म्हणून ते पॉझिटिव्ह राहील. तसं साईन इथे निगेटिव्ह आणि कॉस पॉझिटिव्ह असणार आहे. अशा प्रकारे आपण अलाइड अँगलचे जे फॉर्म्युले आहेत ते थोडेसे विचाराने का होईना आपण डायरेक्टली तो फॉर्म्युला जो आहे तो सांगू शकणार आहोत. म्हणून याकरता तुम्हाला हा जो इथे एवढा आपण ग्राफ काढलेला आहे या ग्राफच्या साहाय्याने करायचं. त्या प्रत्येक वेळेला आपण संपूर्ण फॉर्म्युला या ठिकाणी इंडिकेट करणार नाही आहोत, परंतु आपल्याला विचार या प्रकारचा करायचा की तो कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे, म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी साईन कोणती घ्यायला लागणार आहे, साईन आहे का कॉस आहे, शिवाय π/2 आहे, 3π/2 आहे, पाय आहे, 2π आहे. म्हणजे 3π/2 आणि π/2 यांना आपण साईनचा कॉस, कॉटचा साईन, सेकचा कोसेक, कोसेकचा सेक, टॅनचा कॉट, कॉटचा टॅन असं करणार आहोत. आणि जर पाय आणि 2π असेल तर अशा वेळेला मात्र आपण साईनचा साईन ठेवू, कॉटचा कॉसेस ठेवू, टॅनचा टॅन, कॉटचा कॉट, सेकचा सेक, कोसेकचा कोसेक असं करणार आहोत. आता पुढे बघूया एक्सरसाइज 3.1. एक्सरसाइज 3.1 मध्ये फर्स्ट एक्झाम्पल, फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन. आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स. इक्वेशन दिलेलं आहे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन cos θ = 1/2 आणि sec θ = 2/√3. बाकी रिमेनिंग एक्झाम्पल जे आहे ते तुम्ही सोडवणार आहात. तर जे दिसतंय एक्झाम्पल इथे cos θ = 1/2. आपण जेवढे पण रिझल्ट या ठिकाणी आपण जस्ट आपण जे मागे पाहिलेले आहेत प्रिन्सिपल सोल्युशन काढण्यासाठीचे जनरल सोल्युशनचे, परंतु आपण ते प्रिन्सिपल सोल्युशन काढतो आहोत. जनरल सोल्युशनचे रिझल्ट जे आहेत त्यानुसार आपण याचा आन्सर डायरेक्ट काढू शकणार आहोत. परंतु जर आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशन काढायचं तर आपले जे आन्सर्स आहेत ते 0 to 2π दरम्यान असणं गरजेचं आहे. तर इथे आपल्याला मॅक्झिमम 2 जे आहेत ते प्रिन्सिपल सोल्युशन मिळतात. तर आपल्याला तो ट्रिग्नोमेट्रीचा टेबल जो आहे तो माहिती असायला हवा की कॉस जो आहे तो 1/2 कोणत्या वेळेला येतो, ज्यावेळेला थिटा काय असणार आहे त्यावेळेला. तर वी हॅव आपल्याला माहिती आहे की कॉस 1/2 कोणत्या वेळेला येतो, ज्यावेळेला π/3 असेल, 60 ला तो 1/2 येणार आहे हे आपल्याला माहिती आहे. तर ऑफकोर्स इथे काय मग cos θ = 1/2 cos π/3 एक प्रिन्सिपल सोल्युशन आपल्याला मिळालेला आहे. दुसरं मिळवण्यासाठी आपल्याला ऑफकोर्स अलाइड अँगलचा यूज करायला लागतो. मग आता कॉसचा कॉसच राहायला पाहिजे आणि शिवाय साईन पण चेंज व्हायला नको, असा आपल्याला अलाइड अँगलचा फॉर्म्युला बघायचा आहे. आता π/3 ऐवजी आता मी इथे कॉसचा कॉसच राहण्यासाठी ऑफकोर्स आपल्याला पाय किंवा 2π यूज करायला लागतो. मग आपण पाय यूज करूया. आणि क्वाड्रंट चेक करा की कॉस कोणत्या याच्यामध्ये पॉझिटिव्ह असतो, ते आपण आता जस्ट पाहिलं आहे. त्यात कॉस जो आहे तो फोर्थ क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असणार, म्हणजे आपण त्या ठिकाणी ऑफकोर्स 2π मायनस घेणार आहोत. 2π मायनस π/3 मी जो यूज केलेला फॉर्म्युला आहे अलाइड अँगलचा तो हा असणार आहे. तो तुम्ही टेबलच्या स्वरूपात त्या ठिकाणी पाहू शकता. आपण जो ग्राफिकलच्या मेथडने घेतलेला आहे तो आहे cos ऑफ 2π मायनस θ = cos θ. कारण पॉझिटिव्ह तो फोर्थ क्वाड्रंट मध्ये असतो म्हणून आपण तो घेतलाय. आपल्याकडे पाय मायनस थिटाचा पण फॉर्म्युला होता, परंतु तो मायनस cos θ येतो. आपल्याला पॉझिटिव्ह पाहिजे होतं कारण ते पॉझिटिव्ह आहे म्हणून आपण त्याला त्या प्रकारे यूज केला आहे. म्हणजे याच्या ऐवजी अजून cos θ = 1/2. याला जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 3 × 6 6π मायनस हा पाय, तर हा 5π/3 येणार आहे. म्हणजे आपल्याला दोन सोल्युशन मिळाले, हे एक आणि हे एक. थिटा 5/3 आणि π/3 असताना आपल्याला दोन्ही वेळेला 1/2 मिळतो आहे. म्हणजे याचा सरळ मिनिंग असा आहे की cos θ = 1/2 cos π/3 cos 5π/3. तर अशा वेळेला आपल्याला दोन प्रिन्सिपल सोल्युशन मिळतात. आणि आपण एक कंडिशन जर चेक केली, अजून कंडिशन आहे 0 < π/3, 0 पेक्षा π/3 जास्त आहे म्हणजे 60, आणि < 2π पेक्षा सुद्धा तो लहान आहे. शिवाय अँड ही पण कंडिशन तो सॅटिस्फाय करतो. इथे 0 पेक्षा 5π/3 जो आहे तो मोठा आहे आणि 2π पेक्षा तो लहान आहे. तो कसं काय ओळखायचा, तर इथे पाय ऐवजी 180 ठेवला तर 3 × 11 = 6 तुम्हाला तो 300 मिळतो आहे. म्हणजे याचा अर्थ आहे इथे 2π पेक्षा तो लेस आहे, 360 पेक्षा लहान आहे. या कंडिशन्स त्याने फॉलो केल्या तर मग ऑफकोर्स आपण म्हणू शकतो देअरफॉर द प्रिन्सिपल सोल्युशन of cos θ = 1/2 is θ = एक तर π/3
अँड दुसरं थिटा इज इक्वल टू 5 पाय बाय 3 हे त्याचं असणार आहे रिक्वायर्ड प्रिन्सिपल सोल्युशन. नेक्स्ट पाहूया सेकंड. सेक थिटा इज इक्वल टू 2/√3. आपण जे रिझल्ट पाहिलेले आहेत किंवा आपण थेरमच्या स्वरूपात पाहिले स्टार्टिंगला चॅप्टरच्या, तर त्यावेळेला आपण सगळे जे आहे ते साइन कॉस टॅन मध्ये पाहिलेले आहे. म्हणून जनरली आपले जे दिलेले ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स असतील त्यांना साइन कॉस टॅन कॉट मध्ये साइन कॉस आणि टॅन मध्येच आणून ठेवायचं. इथे सेक आहे, सेकचं कन्व्हर्शन आपण कॉस मध्ये करू शकतो, तर मी याला कॉस मध्ये केला. तर ऑफकोर्स हा जर कॉस झाला तर हा याचा रेसिप्रोकल होईल, म्हणजे √3/2 होऊन जाईल, कारण त्याचा रेसिप्रोकल आहे. आणि आपल्याला माहिती आहे की √3/2 कधी येतो कॉस. आपला जे ट्रिग्नोमेट्रीचा टेबल आहे त्यानुसार कॉस जो आहे तो √3/2 जो आहे तो येणार आहे 30 ला, म्हणजेच π/6 ला. आता हे झालं एक सोल्युशन. दुसरं सोल्युशन काढायचं असणार तर आपल्याला ऑफकोर्स या ठिकाणी अलाइड अँगल परत तोच फॉर्म्युला युज करायला लागणार जो आपण इथे युज केला आहे कॉस, कारण पॉझिटिव्ह पाहिजे आहे आणि कॉसचा कॉसच राहिला पाहिजे आहे, म्हणून आपण इथे कॉस 2π - π/6 युज केला. तर याला जर सिम्प्लिफाय आपण केलं तर 6×12 म्हणजे हा 11 π/6 येणार, म्हणजेच तुम्हाला कॉस थिटा इज इक्वल टू मिळत आहे √3/2. म्हणजे दोन सोल्युशन्स तुम्हाला मिळाली. त्यानुसार आपण त्याला एकत्रित लिहूया. कॉस थिटा इज इक्वल टू √3/2 आपल्याला दोन वेळा मिळतोय, एक कॉस π/6 ला आणि दुसरं कॉस 11 π/6 ला. म्हणून आपण म्हणू शकतो, आणि हे आपण जर चेक केले तर नक्कीच एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की 0 पेक्षा π/6 जो आहे तो मोठा आहे आणि शिवाय 0 पेक्षा 11 π/6 सुद्धा मोठा आहे आणि 2π पेक्षा लहान देखील आहे. म्हणजे यानुसार आपण therefore द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ सेक थिटा इक्वल टू 2/√3 इज थिटा इज इक्वल टू π/6 अँड थिटा इज इक्वल टू 11 π/6 हे असणार आहे आपलं रिक्वायर्ड प्रिन्सिपल सोल्युशन. नेक्स्ट बघूया एक्झाम्पल नंबर 2. फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ द फॉलोइंग इक्वेशन. प्रिन्सिपल सोल्युशनच करायचं आहे. हेडिंग सेम आहे कारण इथे फक्त आपण साइन जी आहे ती निगेटिव्ह असल्यामुळे आपण हे एक्झाम्पल घेतोय. तर काय बघा, साइन थिटा इक्वल टू -1/2 आहे. तर आपल्याला एक गोष्ट माहिती असायला हवी, साइन जो आहे थिटा काय असताना 1/2 येतो. तर आपण त्याचा फक्त विचार करायचा. तर 1/2 जो आहे तो कधी येतो 30 ला, म्हणजेच π/6 ला. रेडियन मध्ये π/6 असतो 30 मध्ये. पण आपलं हे सोल्युशन असणार नाही. मायनस जी साइन आहे याला आपल्याला त्याला पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करून मग त्याचं सोल्युशन मिळवायचं आहे. तर हे सोल्युशन कन्सिडर केलं जाणार नाही. तर मग इथे जो दिसतोय हा 1/2 तो त्याच्याऐवजी फक्त मी इथे साइन π/6 टाकलेला आहे आपल्या टेबलनुसार. तर हा -1/2 असं राहू देऊयात आणि हा मायनसचा प्लस आपल्याला करायचा. म्हणजे आपल्याकडे असा एखादा फॉर्म्युला आहे का ज्याच्यात तो साइन जो आहे तो निगेटिव्ह होतोय. मग साइन निगेटिव्ह कोणत्या कोणत्या कॉलममध्ये असणार आहे. साइन जो आहे तो थर्ड आणि फोर्थ कॉलम मध्ये निगेटिव्ह असतो. म्हणजे आपला आन्सर आपल्याला साइनचा साइनच ठेवायचा पण आहे. मग अशा वेळेला एक तर पाय किंवा एक तर 2π त्या ठिकाणी येणार आहे. आपण जो पहिला प्रेफरन्स आपला क्वाड्रंट जो आहे तो थर्ड क्वाड्रंटला द्यायचा, फोर्थच्या आधीचा. म्हणजे याचा अर्थ इथे आपण साइन पाय प्लस मध्ये येतो, कारण थर्ड क्वाड्रंट मध्ये प्लस आहे. थिटा इज इक्वल टू मला मायनस साइन थिटा मिळतो थर्ड क्वाड्रंट मध्ये. त्यानुसार आपण इथे जर फॉर्म्युला अप्लाय केला तो ही मायनस साइन थिटा इथे ऑलरेडी आहे. तर आपण याला या ठिकाणी लिहिणार साइन पाय प्लस π/6, कारण इथे मायनस साइन थिटा दिलेली आहे. तर इक्वल टू इथे मग साइन पाय तिरकस गुणाकाराचा केला आपण इथे काय मग 6 आणि 7 π/6 हा एक अलाइड अँगल वापरला गेला. आता फोर्थ क्वाड्रंट साठीचा पण एक आहे. तर तो फोर्थ क्वाड्रंट साठीचा कोणता आहे तो आपण अप्लाय करूयात. तर त्यानुसार इथे येईल साइन अँड साइन -1/2 इक्वल टू साइन. आता हाच परत फोर्थ क्वाड्रंट मध्ये पण आपल्याकडे फॉर्म्युला आहे. तर फोर्थ मध्ये तो आहे साइन 2π - थिटा. तो सुद्धा येतो मायनस साइन थिटा, कारण तो फोर्थ मध्ये सुद्धा निगेटिव्ह असणार आहे. आता हा वापरला तिथे येणार मग 2π आणि मायनस थिटा. थिटा ऐवजी आहे π/6. तो निगेटिव्हचा जो आहे तो पॉझिटिव्ह होऊन जाईल. म्हणजे मी या स्टेपवरून ही स्टेप लिहिलेली आहे, तशीच हिच्यावरून ही स्टेप लिहितो आहे. याच्यानुसार
तर बघा इथे आपल्याला सिम्प्लिफाय केलं तर काय होईल, एक सोल्युशन आपल्याला इथे मिळालेलं आहे, ते आहे 7π/6 आणि दुसरं इथे आता परत आपण मिळवतो आहोत, ते आहे साइन थिटा इज इक्वल टू -1/2 इज इक्वल टू साइन क्रॉस मल्टिप्लिकेशन 6×12 तर मग एक गेला 11π/6 आणि दुसरं सोल्युशन सुद्धा आपल्याला हे मिळालं. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की साइन थिटा इज इक्वल टू -1/2 इज इक्वल टू साइन 7π/6 इक्वल टू साइन 11π/6 आणि अशा प्रकारे आपल्याला सोल्युशन मिळतं. म्हणून आपण इथे आणखी एक गोष्ट लिहू शकतो, ऑल्सो 0 लेस दॅन 7π/6 चेक करू शकतात. पायाऐवजी 180 ठेवून बघा, सिम्प्लिफाय करा, तुम्हाला दोन्ही व्हॅल्यू जे आहेत ते याच्या दरम्यानच मिळतात. 11π/6 लेस दॅन 2π हे असणार आहे आपलं जनरल सोल्युशन. जनरल सोल्युशन ऑफ साइन थिटा इक्वल टू -1/2 इज theta is equal to 7π/6 and 11π/6 हे असणार आहे प्रिन्सिपल सोल्युशन. नेक्स्ट पाहूया सेकंड आहे tan theta is equal to -1. इथे देखील tan theta is equal to -1 आहे. आता हा tan जो आहे तो -1 कधी कधी येतो आपल्याला माहिती आहे. 1 आपण आधी घेणार आहोत, मग आपण अलाइड अँगल यूज करणार आहोत. तर इथे मायनस हा 1 जो आहे तो tan π/4 ला येणार आहे. म्हणजे मी 1 tan π/4 हा टाकलेला आहे. तर त्यानंतर अलाइड अँगलचे फॉर्म्युले यूज करायचे. मायनस साइन आता कोणत्या कोणत्या क्वार्टर मध्ये असते आपल्याला माहिती आहे. हा सेकंड क्वार्टर मध्ये आणि फोर्थ क्वार्टर मध्ये जो आहे तो निगेटिव्ह असतो. मग अशा वेळेला आपल्याला दोघे क्वार्टर यूज करायचे आहेत. तर -1 tan थिटा इज इक्वल टू -1 इक्वल टू tan π/4 इक्वल टू, आता इथे याला कन्वर्ट करायचं आहे आपल्याला अलाइड अँगलच्या फॉर्म्युल्यानुसार. तर टॅनचा टॅनच ठेवायचा आहे. तर इथे ऑफकोर्स मायनस हा जो आहे टॅनचा टॅन ठेवायचा असल्यामुळे मायनसचा तो प्लस होईल आणि सेकंड क्वाड्रंट आहे म्हणजे पाय मायनस होईल, कारण टॅनचा टॅन ठेवायला पाय वापरावा लागतो किंवा 2π पाहिजे असतो. म्हणजे हा पाय मायनस π/4 होईल. आणि तसंच टॅनचा टॅनच असायला पाहिजे म्हणून 2π चा एक फॉर्म्युला आहे, तो फोर्थ क्वाड्रंट येतो आणि फोर्थ म्हणजेच काय 2π - π/4. मी अशी एका वेळी दोन अलाइड अँगल एकाच वेळी वापरले असं सोडवलं तरी चालेल, किंवा आपण हे जे सेपरेटली काढले आहे तसंही चालेल, पण एकत्रित केलं जास्त सोयीस्कर ठरेल कारण दोन्ही फॉर्म्युले आपण एकाच वेळी वापरतो आहोत. तर मी जे वापरले ते आहेत tan π - θ इज इक्वल टू -tan θ आणि tan π 2π - θ इज इक्वल टू -tan θ. हा सेकंड क्वाड्रंट होता आणि हा फोर्थ क्वाड्रंट आहे. त्याला आपण एकत्रित लिहून घेऊयात. tan θ इज इक्वल टू -1 याला सिम्प्लिफाय करून जर लिहिलं तर इथे tan क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 3π/4 आणि इथे ना tan 4 × 8 8 - π म्हणजे 8π - π 7π/4. अशा प्रकारे आपल्याला त्याचे दोन प्रिन्सिपल सोल्युशन आपल्याला मिळतात. आणखी एक गोष्ट पण दिसते आहे, देअरफॉर इथे ऑल्सो 0 लेस दॅन 3π/4 लेस दॅन 2π अँड म्हणजे याच्या दरम्यान ती व्हॅल्यू आहे. आणि इथे देखील 0 लेस दॅन 7π/4 लेस दॅन 2π असं देखील येत आहे. म्हणून आपण डायरेक्ट लिहू शकतो देअरफॉर द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ tan θ इज इक्वल टू -1 इज theta is equal to 3π/4 and theta is equal to 7π/4. हे असणार आहे आपलं रिक्वायर्ड प्रिन्सिपल सोल्युशन. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल नंबर 3. काही वेळेला ते सरळ दिलेलं नसतं, काही वेळेला होऊ शकतं की ते इक्वेशन वेगळ्या फॉर्म मध्ये दिलेलं असेल. जसं की एक्झाम्पल नंबर 3 आहे. एक्झाम्पल नंबर 3 चं आपण जर ऑब्झर्वेशन केलं व्यवस्थित, एक्झाम्पल नंबर 3 तर आपल्या लक्षात येईल की हे √3 कोसेक थिटा प्लस 2 इक्वल टू 0 या फॉर्म मध्ये दिलेला आहे. आपल्याला फक्त कोसेक वेगळा करायचा आहे, तर मी या 2 ला तिकडे पाठवला तो मायनस होईल आणि हा याला मल्टिप्लाय आहे म्हणून तिकडे त्यांना डिव्हाइड होईल, ते असं लिहिता येईल. बाकी आपण साइन कॉस आणि टॅन मध्ये रिझल्ट पाहिलेले आहेत, त्याला आपण साइन मध्ये कन्वर्ट करून घेऊया. तर साइन थिटा इज इक्वल टू येणार -√3/2. अंश आणि छेद यांची अदलाबदल केली, रेसिप्रोकल घेतलाय कारण तसं कोसेकचा रेसिप्रोकल साइन थिटा आहे तसा तो तिकडे
रिसिप्रोकल घेऊन टाकलं. बाकी पुढे आपल्या नेहमीच्या मेथडने आता हा कधी येतो मायनस √3/2 कधी येणार आहे साईन हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. आपण ट्रिग्नोमेट्रीचा जो टेबल पाहिलेला आहे त्या टेबलच्या आधारावरती आपण हे सगळं पाहतो आहोत. तर हा √3/2 जो आहे तो कधी येतो साईन 60 ला म्हणजेच π/3 साठी. आता हे जे मिळालेलं आहे साईन π/3 आता इथे आपण अलाइड अँगल यूज करणार आहोत. तर इथे दोघी फॉर्म्युले मी इथे परत एकदा एकत्रित वापरतो. -√3/2 इज इक्वल टू हा मायनस साईन π/3 याच्या ऐवजी मला मायनस साईन नको आहे आणि अलाइड अँगलचे फॉर्म्युले आपण जे शिकलो आहोत त्यात निगेटिव्ह साईन जी आहे ती कोणत्या कोणत्या कॉर्डमध्ये असणार आहे म्हणजे साईन कुठे कुठे निगेटिव्ह आहे हे आपल्याला माहिती असायला हवं. तर त्यानुसार साईन जो आहे तो थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह असतो. तर त्यानुसार इथे साईन थर्ड क्वाड्रंट म्हटल्यानंतर π+θ या स्वरूपात येणार आहे म्हणजे मायनस साईन थिटा आणि साईनचा साईनच ठेवायचा आहे म्हणून पाय वापरला. आणि फोर्थ क्वाड्रंट जो आहे साईन 2π - θ त्या ठिकाणी असे अँगल्स असतात 2π लेस देन असलेले तर इक्वल टू येईल मायनस साईन थिटा. हे दोन्ही फॉर्म्युले मला एका वेळी वापरायचे आहेत अलाइड अँगलचे. तर इथे वापरताना हा मायनसचा प्लस होईल म्हणजे इथे येईल साईन π+θ ऐवजी इथे π/3 आहे. तसंच इथे साईन 2π आणि थिटा ऐवजी इथे π/3 आहे. तर अशा प्रकारे आपण डायरेक्ट त्याला लिहू शकतो किंवा वापरू शकतो आहोत. मग इथे येईल साईन थिटा इज इक्वल टू -√3/2 इज इक्वल टू याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करून केलं 3 आणि हा 1 हा 4π/3 होणार आणि हा तसाच 3 × 6 6 - π केल्यानंतर 5π/3 असणार आहे. आणि हे जे आहे हे 0 to 2π मध्ये आहे. 4π/3 आपण त्याला क्रॉस चेक करू शकतो. पाय ऐवजी 1 इथे ठेवून बघा आणि इथे 0 लेस दॅन 5π/3 लेस दॅन 2π अशा प्रकारे आपण त्याचं प्रिन्सिपल सोल्युशन जे आहे ते मिळतं आहे. आणि आपण फायनली असं लिहू शकतो की देअरफॉर द प्रिन्सिपल सोल्युशन of √3 cosec theta plus 2 equal to 0 is theta is equal to 4π/3 and theta is equal to 5π/3 हे असणार आहे आपलं रिक्वायर्ड प्रिन्सिपल सोल्युशन.